आषाढी वारीच्या एकादशी निमित्त विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी जे आहे ते लाखो संख्येने भाविक आणि वारकरी जे आहे ते पंढरपुरात दाखल झाले आहेत. आपण सध्या पत्राशेड या ठिकाणी आहोत. या ठिकाणी आपण पाहू शकतो की दर्शन रांगेमध्ये या ठिकाणी भाविक जे आहे ते विठू नामाचा गजर करत विठुरायाचं दर्शन करण्यासाठी जे आहे ते रांगेमध्ये उभं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. विठुरायाचं दर्शन करण्यासाठी किमान 18 ते 20 तास लागतात आणि त्याचबरोबर विठुरायाचं मुख दर्शन करण्यासाठी किमान 4 ते 5 तास लागतात. अंदाजे जर आपण पाहिलं गेलं तर 15 ते 16 किलोमीटरची रांग जी आहे ते भाविकांची या ठिकाणी विठुरायाच्या दर्शनासाठी लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. विठू नामाचा गजर करत हे भाविक हळूहळू जे आहे ते विठुरायाच्या दर्शनाला जे आहे ते रांगेमधून जात असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. एकंदरीत पाहिलं गेलं तर ऐतिहासिक संख्या जे आहे ते या वर्षी वारीमध्ये जे आहे ते भाविक जे आहे ते दाखल झालेले आहेत आणि विठू नामाचा गजर करत हे भाविक जे आहे ते विठुरायाच्या दर्शनाला निघालेले आहेत. एकंदरीतच पाहिलं गेलं तर या ठिकाणी विठू नामाचा गजर करत जे आहे ते हे भाविक जे आहे ते रांगेमध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि भक्तिमय वातावरण देखील जे आहे ते या पत्राशेड मध्ये जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. वसीम अत्तार, लोकशाही न्यूज, पंढरपूर. छत्रपती गुलाबराव शेळके, तालुका अंबड, जिल्हा जालना. मी परवा आलो. काल 1 वाजल्यापासून वारी लागलेलं आहे. आतापर्यंत वारीमध्येच श्रद्धा आहे, परंपरा आहे पूर्वजाची. पूर्वीपासून समजा 2 दिवस लागो 3 दिवस लागो चरण दर्शन घेऊन घरी जायचं, बस मनाला आनंद मिळतो. इच्छा पूर्ण होते. माझे नाव सोमनाथ शेळके आहे. मी राहणार सैदपूर, तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर मधून आलेलो आहे आणि मी रात्रीच्या कालपासून 2 वाजेपासून मी वारीला लागलेलो आहे. तरी पण अजून माझं दर्शन झालेलं नाही आणि आम्ही पांडुरंगाचे भक्त आहोत. आम्ही पांडुरंगाला माय आणि बाप, पांडुरंगाला बाप मानतो आणि रुक्मिणीला आई मानतो आणि आमचं सर्व दैवत तेच आहे आणि त्याच्या सत्तेबिगर पान सुद्धा हलत नाही. आम्ही त्याची भावना ठेवून आम्ही इतक्या दूर येतो पांडुरंगाच्या भक्तीसाठी. वारी आहे आमची परंपरा. किती कधीपासून आहात? काल 4 वाजल्यापासून रांगेत मी काही सुद्धा नाही, अजून धक्का नाही, काही नाही, थकवा नाही, झोप नाही, काहीच नाही. रात्री काय भक्ती आहे विठ्ठलाची? आवड निर्माण झाली आहे. मनापासून वाटते की एवढ्या सगळ्यांचा भक्तिभाव बघते. त्या हिशोबाने स्वतःलाही कुठेतरी वाटतंय की यावं, तिथे दर्शन घ्यावं. आता माझी मुलगी सुद्धा सगळे म्हणजे गाणी वगैरे म्हणते. थोडस आज सासू सासऱ्यांना पण माझ्या घेऊन यायचं होतं. गेल्या वर्षापासूनच मनात होतं, पण शक्य होत नव्हतं काही कारणास्तव. खूप उशीर झाला, तुम्ही आता रांगेत आहात विठुरायाच्या दर्शनासाठी. मुलगी देखील तुमच्या सोबत आहे. आता ती श्रींची इच्छा आहे, एवढं त्यांनीच बळ दिलंय इथपर्यंत ह्या रांगेमध्ये आम्ही आहोत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.